नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ITI प्रवेश प्रक्रिया 2025 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कशी असते, काय काय स्टेप्स आहेत आणि यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला ठाऊक आहे की 15 तारखेपासून ITI ॲडमिशन सुरू झाले आहेत, तर तुम्ही सिम्पली गुगलवर जाऊन तिथं admission.dvt.government.in किंवा सिम्पल DVT ॲडमिशन जरी सर्च केला तरी आपण एका साईटवर जंप करू. त्या साईटवर जर आल्या तर DVT महाराष्ट्र असा काही स्पेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही इथं फर्स्ट ऑप्शन जर सिलेक्ट केला तर असा एक सरफेस दिसतो, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं ITI नोटिफिकेशन डेटेड 25/2001, डेटेड आहे 15/5/2025, ठीक आहे. हा न्यू आहे. जर याला आपण जर ओपन केला तर हा डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही जर बघितला तर हा असा काहीतरी ओपन होईल. ही नोटिफिकेशन आहे जी ITI DVTने पब्लिश केली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडमिशन dvt.government.in DVT हे 3 यांनी वेगवेगळे वेबसाईट दिले आहेत. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही संस्थेसाठी ॲडमिशन ओपन झालेले आहेत. ते आहे 15 तारीखपासून, ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील खाजगी आणि शासकीय पूर्ण संस्थांसाठी प्रोसेस काय असणार आहे? प्रोसेस असणार आहे कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येईल. माझ्या मते जर तुम्हाला जर सजेस्ट करायचं असेल तर सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे तुम्ही डायरेक्टली संस्थेमध्ये जाऊन गव्हर्नमेंट ITIला जाऊन तिथं प्रवेश अर्ज करता येईल, ठीक आहे. प्रवेश अर्जासाठी तुम्हाला एक प्रायमरी मोबाईल नंबर लागेल, त्याचबरोबर एक ईमेल लागेल. हे मोबाईल नंबर आणि ईमेल अशा पद्धतीचे ठेवायचे की जेणेकरून पूर्ण प्रक्रिया होतपर्यंत आपण चेंज करता कामा नये, कारण यांच्यावरच सगळी समोरची प्रोसिजर अवलंबून असते. तर याच्यात जर अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये जर बघितला तुम्ही अगोदर हा नोटिफिकेशन सर्वात महत्त्वाची गोष्ट पद्धतशीर वाचून घ्यायचा, जेणेकरून तुमच्या चुका कमी होतील आणि तुम्हाला सगळे माहिती मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला काही काही ठराविक मुद्दे दिले आहेत, ती मी सांगतो. मेन म्हणजे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोबाईल क्रमांक बदलता कामा नये. रजिस्ट्रेशन व एकदा OTP आणि बेसिक इन्फॉर्मेशन टाकला की तुमचा ॲडमिशन अकाउंट क्रिएट होईल, जो की रजिस्ट्रेशन नंबरच्या फॉर्ममध्ये मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला एक ID पासवर्ड क्रिएट करावा लागेल जो तुमचा राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉग इन ID क्रिएट केल्याच्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही इलिजिबल आहात. ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितले मुद्दा क्रमांक 6 या प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावी, म्हणजे तुम्हाला चुका होतील नाही याची काळजी घ्यावी. प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पेमेंटने तुम्ही करू शकता. प्रवेश शुल्क किती लागेल? मग प्रवेश शुल्क लागेल राखीवसाठी म्हणजे SC ST OBC. सिम्पल जर सांगितलं, तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही राखीवमध्ये येता, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला 100 रुपये लागेल. जर महाराष्ट्र बाहेरील जर असेल म्हणजे तुमची 10वी जर महाराष्ट्र बाहेरील असेल तर तुम्हाला 300 रुपये लागतील. जर तुम्ही अनरिझर्व असाल तर 150 रुपये लागतील आणि नॉन रेसिडेंट म्हणजे भारताचे नागरिक नसेल तर त्याला 500 रुपये लागतील, ठीक आहे. ही जी एकदा पेमेंट झाली की तुमचा फॉर्म पूर्ण होतो. ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट याच्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट होतो. याच्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन फॉर्म मिळतो, ठीक आहे. ती प्रिंट घेऊन आपल्याला कुठे जाणे आहे? कोणत्याही जवळच्या ITIला जाणे आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ITI किंवा प्रायव्हेट ITI, ज्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करणे गरजेचे आहे. ॲप्लिकेशन कन्फर्मेशन म्हणजे काय असते? ॲप्लिकेशन कन्फर्मेशन म्हणजे अशी पद्धत आहे की ज्यामध्ये तुम्ही जे अर्ज केले आहेत ते अर्ज चेक केले जाते, तुमची माहिती चेक केली जाते. त्यासाठी तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सवरून ती माहिती चेक केली जाते. एकदा माहिती चेक झाली की त्याच्यानंतर संस्था तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप देते. संस्था तुम्हाला काय देते? कन्फर्मेशन स्लिप देते, ज्याला आपण ॲप्लिकेशन कन्फर्मेशन म्हणतो. त्यासाठी तुम्हाला मूळ दस्तावेज म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्याबरोबर झेरॉक्स डॉक्युमेंट्स पण लागतात. इथं जर तुम्ही बघितलं असेल मुद्दा क्रमांक 10.4 उमेदवारास अर्ज प्रवेश निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची शुल्क देणे नाही आहे.
म्हणजे तुम्हाला कोणत्याही संस्थेमध्ये कन्फर्मेशनसाठी पैसे देणे नाही आहे. ठीक आहे. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाच्या 11 क्रमांक, मुद्दा क्रमांक 11 पहा. याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, शेवटच्या निश्चित न केलेले अर्ज, म्हणजे जर तुम्ही कन्फर्मेशन केले नसेल तर तुम्हाला ते अर्ज गृहीत धरले जाणार नाही, म्हणजे तुम्ही ITI ला अर्जच केले नाही असे समजून येईल. ठीक आहे. कन्फर्मेशन झालं की कन्फर्मेशनच्या नंतर तुम्हाला एक स्लिप मिळते. स्लिप म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन व्हॅलिड झालेलं आहे. ठीक आहे. कन्फर्मेशन म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन व्हॅलिड झालेलं आहे. एकदा तुमचा कन्फर्मेशन झाला की तुम्ही पुन्हा लॉग इन मारून त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरता येईल. ऑप्शन फॉर्म, प्रेफरन्स, म्हणजे ज्या व्यवसायात तुम्हाला 1 वर्षीय, 2 वर्षीय किंवा तुमच्या टक्केवारीप्रमाणे तुम्ही तिथं आपले प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता. उमेदवाराने एकच अर्ज करणे. तुम्ही जर इथं बघितले असाल मुद्दा क्रमांक 16, तर उमेदवाराने फक्त एकच अर्ज करणे, जर एका मोबाईल नंबरवर एकच अर्ज होते. ठीक आहे. जर एकापेक्षा जास्त अर्ज केले तर तुमचा अर्ज रद्द होईल आणि त्याची सर्वस्व जिम्मेदारी तुमची राहील, हे तिथं त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. नंतर जर आपण जर समोर आलं, समोर काय दिसत आहे आपल्याला नोटिफिकेशनमध्ये की प्रवेशाचे वेळापत्रक. आता याच्यामध्ये पहा, अनुक्रमांक, प्रवेश प्रक्रिया आणि प्रारंभिक दिनांक आहे. काय आहे? प्रारंभिक दिनांक आहे, म्हणजे शेवटची तारीख सध्यात आपल्याला मिळायला आहे. म्हणजे 15 तारीखपासून तुम्ही काय करू शकता, अगोदर तर ऑनलाईन अर्ज करू शकता, नंतर प्रवेश निश्चिती करू शकता, प्रवेश अर्ज निश्चिती करू शकता. अर्ज निश्चिती म्हणजे कन्फर्मेशन, आणि एकदा कन्फर्मेशन झाला की तुम्ही त्यानुसार प्रेफरन्स फॉर्म भरता येईल. तर लगेच तुम्ही आपल्या जवळच्या शासकीय ITI किंवा कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन तयार करा. त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे PPP. तर ही PPP काय आहे? ठीक आहे. तर ते आपण जाणून घेऊ समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.